ओके, सपोज एक्झाम्पल थ्रू आपण हे फॅक्ट्स कन्सिडर करूयात. एकदम इझी एक्झाम्पल्स घेऊयात, कारण याचा यूज नंतर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना पडेल. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल सपोज असं आहे, इन अ रेस ऑफ 100 मीटर. सपोज आपल्याकडे 100 मीटर टोटल डिस्टन्स आहे, अँड त्यांनी असं सांगितलं की ए गिव्स बी अ स्टार्ट ऑफ 10 मीटर. ए गिव्स बी अ स्टार्ट ऑफ 10 मीटर. एकदम बेसिक सांगतोय मी, हे एक्झाम्पल नाहीत, सिम्पली एक्झाम्पल घेऊन आपण बेसिक लर्न करूया. इन द रेस ऑफ 100 मीटर अ गिव्स बी स्टार्ट ऑफ 10 मीटर. So what will be distance covered by B? What will be distance covered by B? Easy example. What will be distance covered by B? सांगा बरं. 100 मीटरची रेस आहे आणि 100 मीटरच्या रेसमध्ये ए काय करत आहे, स्टार्ट देत आहे. किती मीटरचा स्टार्ट देत आहे? बी ला 10 मीटरचा स्टार्ट देत आहे. स्टार्ट देणे याचा अर्थ काय? बी जो पर्सन आहे तो ए च्या काय आहे, पुढे आहे. बी पर्सन इज अहेड ऑफ 10 मीटर. दॅट मीन्स बी ला किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल सांगा? किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल? याचा मिनिंग काय असतो स्टार्टचा? बी इज अहेड ऑफ ए. बी इज अहेड ऑफ ए बाय 10 मीटर. याचा मिनिंग असा आहे, बी म्हणजे ए काय करतोय, बी ला 10 मीटर पुढे जायला सांगतो. म्हणजे ए जर इनिशियल पॉइंटला असेल तर बी काय पर्सन आहे, 10 मीटरने पुढे आहे, आणि टोटल जो डिस्टन्स आहे तो 100 मीटरचा आहे. टोटल जो डिस्टन्स आहे तो 100 मीटरचा आहे. म्हणजे बी ला किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल जर त्याला स्टार्ट मिळत असेल तर सांगा? 100 मीटर कव्हर करावं लागेल रेसमध्ये का 90 मीटर कव्हर करावं लागेल? येस, किती डिस्टन्स असेल बीचं? बोला. ऑलरेडी त्याला 10 मीटर स्टार्ट मिळालेला आहे. याचा अर्थ 100 मायनस 10, तुम्ही म्हणाल बी ला फक्त 90 मीटर डिस्टन्स करावं लागेल. बी ला किती मीटर डिस्टन्स कव्हर करावं लागेल? 90 मीटर डिस्टन्स कोणाला कव्हर करावं लागेल? बी ला. आणि ए जो पर्सन आहे या ए ला मात्र 100च्या 100 डिस्टन्स कव्हर करावं लागेल. लक्षात घेत चला. सो कधी स्टार्ट हा शब्द तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना येऊ द्या, तेव्हा तुम्ही नेहमी ज्या पर्सनला स्टार्ट मिळाला आहे त्याला कमी डिस्टन्स कव्हर करावं लागेल, एवढंच डिस्टन्स कव्हर करावं लागेल. ओके, सो हे विसरू नका कधी. ठीक आहे, चला मी जास्त काही जे घेत नाही तुम्हाला फॅक्ट्स, डायरेक्ट एक्झाम्पल कडे रन करूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल 1. in a 1000 meter race, A defeats B by 200 meter, and B defeats C by 100 meter. Okay, so A, B, C, and next question is in the same race ahe, in the same race by how many meters say will A defeat C? ओके, ए डिफीट सी. ठीक आहे, बघा तुम्हाला तुमच्या जनरल काही क्लूज वापरता येतात का आणि त्याच्यानुसार आन्सर काय येतं ते सांगा. गर्ल्स आहेत. टोटल रेस इज 100 मीटर. किती आन्सर येईल मला सांगा. वेळ घ्या तुमचा. काही स्टुडंट्स तुमचे UPSC ला शॉर्टलिस्ट झालेत आहे ना कॉलेजच्या मार्फत, त्या स्टुडंटने आन्सर दिलं तर बरं होईल.
काही जण UPSC ची तयारी करतात आहे ना, ते स्टुडंटने आन्सर दिलं तर ठीक होईल. KNTC बोला काय करू शकता इथे, कोणी एक बोला, मी तुम्हाला रोल नंबर हे करतो, तुम्ही थोडस अनम्यूट करून बोला. करीना रोल नंबर 20. करीना रोल नंबर 20. मला फक्त 3 पर्सन्सचे नेम सांगा इथले. फर्स्ट किती पर्सन्स आहेत इथे? 3 पर्सन्स आहेत, त्यांचे नेम सांगा. रोल नंबर 20. येस, बोलत चला रे, बोलत चला. 3 पर्सन्स आर ABC. हे 3 पर्सन्स कोणते कोणते आहेत? ABC. कोणी एक सांगा. A defeats B by 200 मीटर. A defeats B by 200 मीटर आणि टोटल रेस आहे 1000 मीटर. A defeats B by 200 मीटर, टोटल रेस आहे 1000 मीटर. तर A किती डिस्टन्स कव्हर करेल? बोला, A किती डिस्टन्स कव्हर करेल? A defeats B by 200 मीटर म्हणजे A किती डिस्टन्स कव्हर करेल सांगा. रेशो फॉर्मॅट मध्ये सांगतो मी तुम्हाला. A किती डिस्टन्स कव्हर करेल सांगा. एस, कोणी एक आहात ना जागे? येस, गर्ल साइड. A defeats B by 200 मीटर, हे जर असं असेल तर किती डिस्टन्स कव्हर करेल A? A डिस्टन्स किती कव्हर करेल? 800. नाही, A डिफीट करतोय B ला, म्हणजे याचा अर्थ A पूर्ण डिस्टन्स कव्हर करतोय 1000 च्या 1000 आणि B काय करतो? B डिफीट होत आहे इथे, याचा अर्थ B किती डिस्टन्स कव्हर करेल? 800. ओके, स्टार्ट नाही मिळाला इथे, डिफिट्स म्हणलेलं आहे. डिफिट्स म्हणजे हरवतो त्याला, त्यामुळे तुम्ही काय म्हणाल? 1000 मीटर डिस्टन्स विल बी कव्हर्ड बाय A and 800 बाय B. हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट. आता अजून एक स्टेटमेंट सांगितलेलं आहे, B अँड C चं रिलेशन सांगितलेलं आहे. B अँड C, B डिफेक्ट्स B बाय 1000 मीटर. आता हे स्टेटमेंट वेगळं आहे आणि हे स्टेटमेंट वेगळं आहे, दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही. ठीक आहे, त्यामुळे आता जेव्हा तुम्ही असं म्हणत असाल B डिफेक्ट्स C बाय 1000 मीटर, याचा अर्थ असा नाही घ्यायचा की B ने 100 कव्हर केलं, याचा अर्थ C कडे 700 असतील, असं नाही. हे कम्प्लिटली न्यू स्टेटमेंट आहे. B डिफेक्ट्स C बाय 100 मीटर, त्यामुळे काय स्टुडंट इथे लिहिताना 700 लिहिते, ते रॉंग असेल. ठीक आहे, कसं काय 700? कारण त्यांनी काय म्हणतात, B डिफेक्ट C बाय 100 मीटर आणि मग इथे 800 ऑलरेडी B कडे आहे, तर 100 मीटरचा काय आहे? डिफरन्स आहे, त्यामुळे काही जण इथे 700 लिहितात. पण हे आन्सर रॉंग आहे, असं नाही करायचं. तुम्ही काय करणार? सेकंड लाईनला लिहिणार. आता हे कुठे लिहिणार? हे सेकंड लाईनला लिहिणार. म्हणजे B डिफेक्ट C बाय 100 मीटर हे तुम्ही इथे लिहायचं. आता म्हणजे जेव्हा B 1000 रन करेल तेव्हा C किती रन करेल सांगा. आता B डिफेक्ट C बाय 100 मीटर म्हणजे C किती रन केला पाहिजे? 900. 900 रन केला पाहिजे. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा रेशोचा कन्सेप्ट आहे. इथे B च्या व्हॅल्यू डिफरंट आहेत, B च्या व्हॅल्यू नेहमी सेम पाहिजे. मग आपण काय करणार इथे जरा सगळ्यांनी लक्ष द्या. जिथे जिथे झिरोज कॅन्सल होतात ते झिरोज कॅन्सल करूयात. हे 2 झिरो कॅन्सल होतात, त्याच्यानंतर इथले 2 झिरो कॅन्सल होतात. हे झिरो मी सगळे कॅन्सल करणार आणि माझ्याकडे सिंपल व्हॅल्यू भेटली 10, 8, 10, 9. फायनली कसं करायचं हे तुम्हाला सगळ्या लोकांना माहित आहे. हे जे दोन रेशो आहेत त्यांना इक्वेट करायचं आहे, त्यामुळे तुम्ही करणार काय? हे या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार, तुम्हाला A ची व्हॅल्यू भेटेल. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर B ची व्हॅल्यू भेटेल आणि यांची मल्टिप्लिकेशन कराल तर C ची व्हॅल्यू भेटेल. सो आपण मल्टिप्लाय करूयात. 10 10 इथे लिहिलं मी 100. परत बोला. 8 10 किती? 8 10 80. ओके. आणि 8 9 72. करेक्ट, 72. मग आता हे तुमचं झालं ऍक्च्युअली बॅलन्स इक्वेशन. हे झालं तुमचं ऍक्च्युअली बॅलन्स इक्वेशन. हे ऑलरेडी बॅलन्स झालं. इथे कसं काय बॅलन्स झालं? कारण आता B ची व्हॅल्यू आपण इक्वेट केलेली आहे. एकदा का हे मिळालं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता मग इथे जरा लक्ष द्या मी काय सांगतोय.
ए जो पर्सन आहे जेव्हा तो 100 मीटर रन करतोय, आपल्याला ए आणि सी चं सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण फक्त ए आणि सी च्या व्हॅल्यू घ्यायच्या. तेव्हा सी किती रन करतोय 72. ए जर 100 मीटर रन केला तर सी किती रन करतोय 72. पण आपल्याला डिफीट बाय म्हणलेलं आहे, डिफीट सी बाय हाऊ मेनी मीटर्स असं म्हणलेलं आहे. त्यामुळे 100 मीटर वरती कितीचा डिफरन्स आहे मला सांगा बरं. 100 मीटर वरती कितीचा डिफरन्स आहे? हा ऍक्च्युअली रन आहे, पण आपल्याला हाऊ मेनी मीटर्स विल डिफीट म्हणजे डिफीटचा अर्थ काय? डिफरन्स. किती डिफरन्सने तो पुढे आहे असं त्याला विचारले. मग 100 मीटर हा जेव्हा रन करतो तेव्हा हा 72 रन करतो, म्हणजे किती मीटरचा डिफरन्स आहे? 28 मीटरचा डिफरन्स आहे. करेक्ट, 28 मीटर्सचा डिफरन्स आहे. ओके, सो इथे लिहिताना मग लगेच लिहायचं असं, सर 100 मीटर वरती 28 मीटरचा डिफरन्स आहे, तर रेस कितीची आहे? 1000 मीटरची. तर 1000 मीटर वरती कधी कधी ते असं विचारू शकतात, इन द सेम रेसच्या ऐवजी कधी कधी असं म्हणू शकतात, इन द 2000 किलोमीटर रेस, कधी कधी असं म्हणू शकतात इन द 500 मीटर रेस, कधी असं म्हणू शकतात इन द 300 मीटर रेस. त्यांनी इन द सेम रेस म्हणलेलं आहे. सेम रेस म्हणजे डिस्टन्स किती कव्हर करायचं? 1000. तर 1000 मीटर मध्ये किती डिफरन्स असेल? 1000 मीटर मध्ये किती डिफरन्स असेल? मला सांगा किती येईल आन्सर. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, आणि हा 10 इकडे जाऊन मल्टिप्लाय करेल, म्हणजे 280 मीटर काय असेल? डिफरन्स असेल. म्हणजे ए डिफीट सी बाय 280 मीटर. काय म्हणणार तुम्ही इथे? ए डिफीट सी बाय, एक मिनिट, 280 मीटर. ठीक आहे. सो मी परत एकदा थोडस हे सांगतो, ज्याला नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही, सिम्पली डिफिट्स म्हणलेलं आहे. सो तुम्ही डिफरन्स घ्यायचं. ए जो आहे तो 1000 रन करेल आणि बी ला 200 मीटरने डिफीट करतो, याचा अर्थ 800 मीटर डिस्टन्स तो कव्हर करतो. नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट घेताना नेक्स्ट लाईनला घ्यायचं. तुम्ही एक्झाम मध्ये इथे 700 लिहिलं तर ऑप्शन मध्ये 300 असतो. ऑप्शन मध्ये या दोघांचा डिफरन्स 300 आहे, तर लगेच तुम्ही 300 ला क्लिक कराल आणि तुम्ही रॉंग होऊन जाल. तसं नाही करायचं, कारण सेकंड इक्वेशन आहे तिथे. ऍट अ टाइम तिघे रन होत नाहीत, त्याच्यामुळे ते लिहिताना परत लिहायचं 1000 मीटर आणि 100 मीटरचा डिफरन्स आहे, डिफीट म्हणलेला आहे, त्यामुळे 100 मीटर. नंतर तुम्ही हे आहे तसं ठेवू शकता, तुमची इच्छा नसेल तर हे 0000 असे कॅन्सल केले मी. कॅन्सल केल्यानंतर याला बॅलन्स करायचं, कारण आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. इवन मी हे रेशो मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मे बी आठवत नसेल तर. हे असे मल्टिप्लाय करायचे आणि आपल्याला रेशो बॅलन्स भेटतो. इथे आपण मल्टिप्लाय करूया. हा 100 झाला, मल्टिप्लाय केला मी कसं, 10 10 म्हणलं तरी ए ची व्हॅल्यू भेटते, 8 10 म्हणलं तर बी ची व्हॅल्यू भेटते, अँड 8 9 हे सी ची व्हॅल्यू भेटते. सो इथे तुम्हाला समजतंय की जेव्हा ए 100 मीटर रन होतो तेव्हा सी 72 मीटर रन होतो, आणि आपल्याला किती मीटर रन झाला असं नाही विचारलं, आपल्याला डिफीट म्हणलं. डिफीटचा अर्थ डिफरन्स असतो, आपल्याला दोन्ही व्हॅल्यूचा डिफरन्स घ्यायचा आहे. सो यांचा डिफरन्स घ्या. 8 हा 100 आणि 72 चा डिफरन्स आहे 28 मीटर. म्हणजे 100 मीटर जेव्हा हा धावतो तेव्हा 72 हा धावत असेल तर 28 मीटरने तो डिफीट होतोय. सो इथे लिहिताना आहे तसं लिहा. 100 हा जो आहे त्या 100 वरती डिफरन्स आहे तुमचा 28. 100च इथे काय बरं लिहिलं, कारण ए पळतोय 100 मीटर, इथे पण ए कम्प्लीट रेस कम्प्लीट करेल, कारण ए डिफीट म्हणलेला आहे. त्यामुळे ए जेव्हा 1000 मीटर रन करेल तेव्हा कितीचा डिफरन्स येईल असं विचारलेलं आहे. सिम्पल. इथे सेम रेस म्हणल्यामुळे 1000 घेतले. बाय द चान्स सपोज इथे काहीतरी डिफरंट व्हॅल्यू असले तर इथे तुम्ही डिफरंट व्हॅल्यू लिहा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात, क्रॉस मल्टिप्लाय करा आणि आन्सर काढा. त्यापेक्षा स्ट्रेट डिवाइड करायचं, हे 00 कॅन्सल होतील, स्ट्रेट 0 कॅन्सल होतील, आणि हा जो 0 आहे तो इथे जाऊन मल्टिप्लाय करेल. सो 280 मीटर हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. फायनली तुम्ही म्हणाल ए डिफीट सी बाय 280 मीटर. ओके, ए डिफीट सी बाय 280 मीटर. आता सेम मी एक क्वेश्चन घेतो, एक तुम्ही मला सोडवून सांगा. आणि कॉमन इथे व्हॅल्यू बी ही व्हॅल्यू इथे काय होती? कॉमन व्हॅल्यू होती. इथे व्हॅल्यू कोणती कॉमन होती? बी व्हॅल्यू कॉमन होती.
कधी कधी ए व्हॅल्यू मिडलला येईल, कधी कधी सी व्हॅल्यू मिडलला येईल, तिथल्या स्टेटमेंटनुसार बघायचं. जसं की इथे ए डिपेंड बी म्हणलेलं आहे, बी डिपेंड सी, म्हणजे बी कॉमन आहे त्यामुळे बी मी हे मिडलला ठेवलं. कधी कधी ए मिडलला येईल, कधी कधी सी मिडलला येईल, ते त्या क्वेश्चनच्या स्टेटमेंटवर डिपेंड असेल. ओके, एक बघूयात अजून एक इक्वेशन, तुम्ही सोडवा. सेकंड मी लिहितोय, सो जेवढे ऍक्टिव्ह स्टुडंट आहेत प्लीज त्यांनी फोटो ट्राय करा. तुमचा रिस्पॉन्स गरजेचा आहे. तुम्ही रिस्पॉन्स देत नसाल तर मग या लेक्चरला काय व्हॅल्यू नाही, त्यापेक्षा कॅन्सल करायला सांगा. बी ला तरी लेक्चर कंटिन्यू होतील. इन 100 मीटर रेस ए डिफीट्स बी बाय 50 मीटर. ओके, सो ए डिफीट्स म्हणलेलं आहे, डिफीट्स बी बाय 50 मीटर, याचा अर्थ डिफरन्स दिलेला आहे, अहेड म्हणलेलं नाहीये. अँड सी बाय 95 मीटर. पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय आहे, तर एच डिपीट करतोय बी ला, एच डिपीट करतोय सी ला. बी आणि सी चं असं काही रिलेशन विचारलेलं नाही, ते खाली विचारलं जाईल. इन द सेम रेस किंवा डिफरंट रेस. मी इथे इन द सेम रेस म्हणतो. इन द सेम रेस म्हणजे ॲज इट इज व्हॅल्यू. बाय हाऊ मेनी मीटर्स विल बी डिपीट सी. ट्राय करा आणि आन्सर सांगा. बघा काही ब्रेनवर्क होतो का. ठीक आहे, बोला, सोडवायचा प्रयत्न करा, नसेल येत तरी विचारा. काही डिफिकल्ट क्वेश्चन नाहीत, मीडियम लेवलचे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. कसं कराल, इझी आहे. फक्त कोणीतरी एक बोला, गर्ल साइड. बॉयज साइड तर शांतच आहे. 500 मीटर रेस आहे. ए डिपीट्स बी बाय 50 मीटर असं जर लिहित असाल तर तुम्ही, मी जर इथे ए लिहिला, इथे बी लिहिला, तर बी च्या अंडर काय लिहिल मी सांगा. ए च्या अंडर काय लिहिल, इथे काय येईल, A 500 B 450. ओके, सो ए 500 बिकॉज ए डिपीट्स बी बाय 50 मीटर म्हणलेलं आहे. सो इथे तुमचं येऊन जाईल 450. हे पहिलं स्टेटमेंट क्लिअर झालं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट, अँड सी बाय 95 मीटर, हे कसं लिहिलं. अँड सी बाय 95, इथे सी आहे, अँड सी बाय 95 मीटर. आता काय करायला सांगा आपण. आता ते एकाच लाईन मध्ये येईल का दुसऱ्या लाईनला येईल. आता इथे एकाच लाईन मध्ये येणार. कसं काय, कारण ए रिलेट केलेला आहे बी सोबत आणि एच रिलेट केलाय सी सोबत. आणि जर तुम्ही दुसरी व्हॅल्यू मध्ये लिहाल तर हे असं होऊन जाईल, हा पण 500 आणि हा किती होऊन जाईल 95 म्हणले, म्हणजे हा 405 असं होऊन जाईल. कारण एच काय करतोय, बी ला डिपीट करतोय, एच सी ला डिपीट करतोय, म्हणजे ए ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि ती कॉन्स्टंटच आहे. 500 ला 500च राहत आहे. हा डिफरन्स असतो, लक्षात घ्या. तुम्हाला जसं वाटत नसेल ठीक आहे, मग ए कॉमन आहे तर एक काम करा. तुम्हाला सर आम्हाला हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. ए डिपीट बी अँड ए डिपीट सी, याचा अर्थ ए काय आहे, मिडल व्हॅल्यू आहे. इकडे तुम्ही बी व्हॅल्यू लिहा, इथे तुम्ही सी व्हॅल्यू लिहा, बिकॉज बी जो आहे तो कॉमन टर्म आहे. तुम्ही मिडलला घ्या. तुम्ही मिडलला घेतले तर पहिल्यांदा काय सांगितलंय, ए जो आहे तो 500 आहे, बिकॉज तो 500 रन करतोय. बी जो पर्सन आहे त्या बी च्या पर्सनला 50 मीटरने काय करतोय, तो डिपीट करतोय, याचा अर्थ हा 450 असेल. आणि ए परत 500च राहिलेला आहे. किंवा तुमची इच्छा 500 इथे खाली अजून एकदा लिहू शकता. आणि सी ला कितीने डिपीट करतोय, तो 95 ने, म्हणजे 405 ही सी ची व्हॅल्यू येईल. आणि एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहित नसेल तर करून घ्या. जेव्हा कॉमन टर्मची व्हॅल्यू सेम असते, जेव्हा कॉमन टर्मची व्हॅल्यू सेम असते, त्या सगळ्या व्हॅल्यू ॲज इट इज खाली येत असतात. इथेही 500 येईल, हा 405 आहे तसा येईल, हा 450 पण आहे तसा खाली येईल. म्हणजे आहे तेच व्हॅल्यू त्यांच्या असतात. त्यापेक्षा बेटर वे कोणता, तुम्ही म्हणाल सर ए मिडल टर्म आहे,
तो 500 मीटर रेस कंप्लीट करतो. ए जो आहे तो बी ला काय करत आहे, हरवत आहे. कितीने हरवत आहे तर 50 मीटर ने, म्हणजे हा 450 असेल. आणि एच जो पर्सन आहे तो सी ला पण डिफीट करत आहे. याचा अर्थ ए ची कॉमन व्हॅल्यू आहे आणि कॉमनच राहत आहे. त्यामुळे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही लागणार हे असे पॅटर्न काढायची. डायरेक्ट तुम्ही इथं 405 लिहू शकता. 405 लिहू शकता, डायरेक्ट लिहू शकता. लक्षात घ्या, एका खाली एक लिहायची काही इथे गरज नव्हती. इथे तुम्ही डायरेक्ट का बरं गरज नव्हती, कारण ए मिडल आहे आणि त्याची 500च व्हॅल्यू राहिलेली आहे. 500 ही ओरिजिनल रेस आहे. 500 ला 500च राहिला आहे, तर सिम्पली तुम्ही इथं 450 लिहा आणि सी ला तो 95 ने रिपीट करतो, त्यामुळे इथं 405 लिहा. हे तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन मिळालं. आता याचा आन्सर कसं काढणार तुम्ही मला सांगा बरं. इन हाऊ मेनी मीटर्स विल बी डिपीट सी इन द सेम रेस, म्हणजे बी आणि सी चं तुम्हाला आता रिलेशन काढायचं. सांगा बरं कसं करणार, सांगा कसं करणार. इझी आहे, मग अशी सांगितल्याप्रमाणे करायचं. करेक्ट. सो सिंपल तुम्ही काय म्हणणार, डिपीट काढायचं आहे. याचा अर्थ या दोघांचा डिफरन्स बघूयात. तर या दोघांचा डिफरन्स आहे 45 मीटर. ओके, मग इथे लिहूयात 450 मीटरला, कारण ओरिजिनल व्हॅल्यू बी आणि सी ची घ्यायची आहे. बी आणि सी ची घ्यायची आहे, त्यामुळे बी आणि सी ला टार्गेट केलं मी. ओरिजिनल व्हॅल्यू 450 आहे आणि डिपीट आहे 45 मीटरचा. कसा यांचा डिफरन्स घ्यायचा असतो. सो 45 मीटर हा डिपीट आहे. तर इन द सेम रेस म्हणले म्हणजे 500 मीटर साठी किती, तर 500 मीटरला किती येईल सांगा. 0 0 कॅन्सल, 45 कॅन्सल, राहिलं काय फक्त 50 मीटर. सो 50 मीटरने तो काय करेल, डिपीट करेल. बी डिपीट सी बाय 50 मीटर. ओके, एक तुम्ही सोडवा. सेम तसं आहे तसं देतो, म्हणजे तुम्हाला एकदा का तो पार्ट कळाला की बाकी सगळं तुम्हाला येईल. आता मी थोडी रेसची व्हॅल्यू बदलतो. हे सगळे क्वेश्चन अशा टाइपचे क्वेश्चन आलेले आहेत. विप्रोला मॅक्स टाइम, विप्रो साठी मॅक्स टाइम असे क्वेश्चन आलेले आहेत. TCS ला थोडे लेंदी येतात. सध्या तुमची ती लेवल नाही, त्यामुळे मी इथे ते घेत नाही. इन अ रेस ऑफ 1200 मीटर, A can beat B by 120 meter, and in a race of 500 meter, B can beat C by 100 meter. आता तुम्हाला हे दोन्ही व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या दिसतात. 1200 मीटरची रेस आहे, त्याच्यानंतर 500 मीटरची रेस आहे. फायनली बाय, टिपिकल एक्झाम्पल थोडं, बाय हाऊ मेनी मीटर्स, बघा येतं, बाय हाऊ मेनी मीटर्स A beat C in a race of 800 मीटर. सगळ्या व्हॅल्यू चेंज केल्या मी. ठीक आहे, सेम रेस हा वर्ड टाकलेलाच नाहीये. आता बघा सोडवता येईल, ट्राय करा थोडंसं तुमचा ब्रेन लावा. येस, हे एक्झाम्पल तुम्ही लर्न केलं व्यवस्थित तर पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. इम्पॉर्टंट करायला, कारण सेम रेसचे एक्झाम्पल खूप मुलं सोडवतात. थोड्याशा व्हॅल्यू चेंज केल्या, जसं की प्रत्येक वेळी प्रत्येकाची रेस वेगळी वेगळी आहे आणि फायनल लावलेली रेस पण वेगळी आहे.
800 मीटर सांगितलेले आहे फायनल रेस. येस, म्हणजे माझं जे टार्गेट आहे, फायनल टार्गेट माझं जे आहे ते 800 मीटर रेसचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू मला या रेसच्या रिलेटेड असल्या पाहिजे, सगळ्या व्हॅल्यू. पण फायनल आन्सर मला 800 मीटर साठी द्यायचं आहे, ना की 1200 मीटर, ना की 500 मीटर. ए बीट सी इन अ रेस ऑफ 800 मीटर म्हणलेलं आहे. येस, ट्राय करा, घ्या वेळ अजून. तुम्ही जर आताचे रिझल्ट बघितले किंवा तुमच्या फ्रेंड्सना विचारलं तर तुमचे रिझल्ट मॅक्झिमम MCQ, ॲप्टिट्यूड आणि वर्बल या 3 सेशनवरतीच मॅक्झिमम कव्हर केले. सो जेवढे मुलं शॉर्टलिस्ट होतात किंवा सिलेक्ट होतात, प्रोग्रामिंग येत नसेल तर पार्शियली थोडं तरी प्रोग्राम 25% जरी म्हणलं तरी चालतं, तेवढे जरी प्रोग्राम त्यांनी लिहिलेत तरी शॉर्टलिस्ट होतात. त्यामुळे ॲप्टी थोडंसं नीट करा, वर्बल व्यवस्थित करा, आन्सर सांगता आलं पाहिजे. काहीतरी करून भले चुकीचं असू द्या, पण बोललं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे. आता थोडंसं लक्ष द्या, जेवढे प्रेझेंट आहे बाकीकडे लक्ष देऊ नका. मला एक गोष्ट सांगा, पहिली रेस किती मीटरची आहे? पहिली रेस किती मीटरची आहे? येस, 1200. आणि 1200 आणि येस. सो इथे मी लिहिताना लिहितोय बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. ए जेव्हा 1200 मीटर रन करतोय, बिकॉज ए बीट करतोय, तेव्हा बी किती रन करेल सांगा? बी किती रन करेल? इझी वे सांगतो, तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही. ए 1200 रन करतोय तेव्हा बी किती रन करेल? 120 मीटरने तो हारत आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण रन करत नाही, म्हणजे 120 यातून मायनस करा. 1200 मायनस 120 किती येईल? 1080. करेक्ट, 1080 इथपर्यंत आलं. आता हे जेव्हा मी लिहितोय तेव्हा अचानक पुढे असं सांगितलं की इन अ रेस ऑफ 500 मीटर, म्हणजे आता 500 मीटरची रेस आहे आणि तेव्हा काय करतोय? बी बीट सी बाय 100 मीटर. ठीक आहे, मी इथं नाही लिहित, कारण इथे सेम रेस म्हणलेलं नाही. त्यामुळे मी परत काय करतो, डायरेक्ट मला जे टार्गेट सांगितलं म्हणजे 800 मीटर साठी काय होतं ते काढायचं लगेच, म्हणजे इझी वे सांगतो. 1200 लिहिला, बी किती रन झाला, रिपीट झाला तो पण लिहिला. आता फायनली काय करायचं, कितीची रेस करायची आहे? फायनली 800 मीटरची. मग इथे लिहिताना असं लिहायचं. मग जेव्हा ए 800 मीटर रन करेल तेव्हा बी किती करेल सांगा. चला, हे क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काय केलं मी, फायनल परत एकदा सांगतो. पहिली व्हॅल्यू घेतली 1200 ची आणि दुसरी व्हॅल्यू डायरेक्ट 800 ची घेतली. तुम्ही मला सर असं का करत आहे? कारण फायनली रेस मला 800 मीटरची लावायची आहे ना, 1200ची पण लावायची नाही आणि 500ची पण लावायची नाही रेस, मला 800 मीटरची लावायची आहे. त्यामुळे मी काय केलं, पहिलं स्टेटमेंट घेतलं आणि त्याच्यावर जे काही व्हॅल्यूज भेटतात ते व्हॅल्यू इथे पुटअप केल्या. आणि ए किती करेल रन? आता 800 मीटर ए रन करणारच आहे, कारण ए काय करतोय, बीला रिपीट करतोय. याचा अर्थ 800 मीटर मध्ये पण तुला रिपीट करेलच आणि त्यांचा स्पीड कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी विचारात घ्यायच्या नाहीत. 1200 आणि 1080 झाल्यानंतर 800 रेस असेल तर कितीने बीट करेल ते काढा, किती येईल बघा. कारण हे ऑलरेडी बीटेड व्हॅल्यू, किती रन करेल ते बघा. 720. करेक्ट, म्हणजे बी किती रन करेल? 720 रन करेल. आता मी इथे लिहितोय, म्हणजे किती सोपं झालं. तुम्ही म्हणाल सर सोपं कसं काय झालं? तर ए 800 मीटर धावतो तेव्हा बी 720 मीटर धावतो, हे तर प्रश्न मिटला. हे झालं माझ्या पहिल्या इक्वेशन साठी, पहिल्या स्टेटमेंट साठीचं सोल्युशन. आता मी काय करतो, हे सेकंड स्टेटमेंट इथे लिहितोय बघा. हे आता हे सेकंड स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट झालं. ओके, म्हणजे ऍट अ टाइम मी फर्स्ट, थर्ड आणि सेकंड, थर्ड इक्वेशन इथे लिहित आहे. आणि तुम्ही पण असंच करायचं, कधीही एक्झाम मध्ये असे डिफरंट रेस आले ना तसंच द्यायचं. आता इथे मला कोणाकोणाचं रिलेशन लिहायला सांगितलंय, 500 मीटरची रेस करा म्हणलं आणि बी आणि सी सांगितलंय, त्यामुळे इथे लिहिताना तुम्ही बी आणि सी लिहायचं. आता ओके,
बी किती रन करतोय? 500 मीटर रन करतोय. मग सी किती रन करेल सांगा? सी किती रन करेल? 500 मीटर मध्ये 100 मीटरने हारतोय तो, म्हणजे किती येईल सांगा? 400. करेक्ट, 400 येऊन जाईल. हे झालं लगेच आपल्याला रेस लावायची कशाची? 800 मीटरची. पण ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की 800 मीटरच्या रेसमध्ये बी जो पर्सन आहे तो 800 नाही धावत. किती धावत आहे तुम्हाला माहित आहे? किती धावत आहे मला सांगा? किती रन करतोय? 720. 7. करेक्ट. सो एवढं थोडस कॉन्शियस व्हायचं एक्झाम्पल सोडवताना. इथे 800 लिहाल, याचा अर्थ तुम्ही परत काय करत आहे की बी ला परत धावायला सांगत आहे. तसं नाही करायचं आपल्याला. ऑलरेडी बी किती रन करतोय हे आपल्याला माहित आहे. तर 720 जेव्हा हा रन करेल तेव्हा सी किती रन करतोय बघा, कारण इथे तिघे ऍट अ टाइम धावत असतात हे 800 मीटर. ओके, सांगा काय 720 काय लिहिलं? 576. करेक्ट. सो हे तेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा याचा आन्सर येतो 576. म्हणजे 3 व्हॅल्यू इथं खाली लिहायच्या. जेव्हा ए 800 मीटर रन करतोय तेव्हा बी 720 रन करतोय, तेव्हा सी 576 रन करतोय. आणि मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, सो बाय हाऊ मेनी मीटर्स ए बीट सी. ए आणि सी चे रिलेशन विचारलंय. म्हणजे 800 मीटर जेव्हा हा रन करतोय तेव्हा हा 576 रन करतोय, म्हणजे कितीने बीट करतोय, म्हणजे डिफरन्स विचारलेला आहे. बीट्स म्हणजे डिफरन्स विचारलेला आहे, ए आणि सी चा डिफरन्स. सो 800 मायनस 576 किती येते बघा? 800 मायनस 576. 224. येस. सो तुमचा करेक्ट आन्सर 224 मीटर असलं पाहिजे, म्हणजे इथं ऑप्शन नंबर सी आहे. येस, 224 मीटर. आणि हे जर सोल्युशन आपण प्रेप इन्स्टाला बघितलं तर जवळपास 1 पेज आहे फुल. ओके, मी तुम्हाला ते सोल्युशन व्हॉट्सअपवर पाठवेल. त्यापेक्षा हा बेटर अप्रोच आहे. बेटर अप्रोच त्यांची ओरिजिनल रेस प्लस ऍक्च्युअल रेस जे काय फायनली लावायचं त्याचं डिस्टन्स, म्हणजे याचा अर्थ बघा हे आहे तसं मिळत आहे. एक फॉर्म बॅलन्स पण घेतला मी इथे दोघांची व्हॅल्यू. ओके, सो रिपीट करतो. 1200 मीटर रेस 1080 डिस्टन्स कव्हर केला. फायनल रेस 800 मीटरचा घ्यायचा आहे. जेव्हा ए फुल रेस रन करत असेल तेव्हा बी क्रॉस मल्टिप्लाय करा आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून 720 आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट, बी 720 रन झाला हे एका कुठेतरी साईडला लक्षात ठेवा. लिहिल्यानंतर परत बी ची रेस आणि सी ची रेस लावा इथे 500 मीटरची. 500 मीटर 100 मीटरने इथे काय झालेलं आहे, डिफरन्स आलेला आहे. इथे डिफरन्स 400 लिहिला मी. म्हणजे जेव्हा हा 400 मीटर धावतो तेव्हा हा 500 मीटर धावतो. सो इथे किती सांगितलं? 720 का पर घेतला? ऍक्च्युअली डिस्टन्स तर 800 मीटर लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा इथे 800 लिहाल याचा अर्थ तुम्ही इम्बॅलन्स करत आहेत. ऑलरेडी बॅलन्स व्हॅल्यू इथे घ्या ना. 720 ऑलरेडी तुम्हाला माहित झालेलं आहे. ऍज इट इज ट्रान्सफर करा. सो हा 720 रन करेल तेव्हा हा किती रन करेल? क्रॉस मल्टिप्लाय केला, 576 आन्सर आला. फायनली मी या तिन्ही व्हॅल्यू इथे कंबाईन केल्या. कधी कधी रेशो विचारतात ना तिघांचा, तर हे तुम्ही असा रेशो करू शकता. काय कॅन्सल होत असेल तिघांमधून तर कॅन्सल करू शकता इथे. मग कितीचा डिफरन्स आहे बिट्स म्हणलेला आहे, त्यामुळे डिफरन्स काढला पाहिजे. नाहीतर 576 ऑप्शन असतो तिथे, ऑप्शनला क्लिक कराल रॉंग होऊन जाईल. कारण ए बीट सी म्हणलेला आहे ना की ए रन्स और बी रन्स म्हणलेला आहे, सी रन्स. सो फायनल डिफरन्स घ्या, तुमचा आन्सर येऊन जाईल 224. ओके, मी अजून सेम टाईपचे क्वेश्चन घ्यायला. याच्यामध्ये भरपूर टाईपचे क्वेश्चन येतात. पुढचं एक सोडवा, आता तुम्ही सोडवलं पाहिजे. ठीक आहे, घ्या क्वेश्चन. इन अ गेम, बिलियर्ड्स गेम असतो माहिती आहे, मी गेमचं नाव लिहित नाही. इन अ गेम ऑफ 200 पॉइंट्स, बिलियर्ड्स गेम तुम्ही बघितला असेल, पॉइंट्स एकमेकांना देत असतात. ए कॅन गिव्ह सी, ए कॅन गिव्ह सी, ए कॅन गिव्ह सी 40 points and ए कॅन गिव्ह सी म्हणलं ना मी, बी लिहा. ए कॅन गिव्ह बी 40 point and 56 points to C. ओके, बघा असं पण क्वेश्चन येतं. रेस राहिला, आपण गेम एक प्रकारचा रेसच आहे. सो हाऊ मेनी पॉइंट्स कॅन बी गिव्ह टू सी? क्वेश्चन इज हाऊ मेनी पॉइंट्स can B give to C?
सो एवढं थोडंसं स्टेटमेंट्स बदलले किंवा काही वर्डिंग बदललं तर तुम्हाला आन्सर देता येत नाही खूप स्टुडंटना. बाकी सगळं हे अशाच टाईपचं आहे जे तुम्ही लर्न केलात. सो मी ऑप्शन देतोय, बघा ऑप्शन. ट्राय करा एकदा, ट्राय करा. बस हे रेस सारखं आहे. गिव बी 40 पॉइंट्स, 56 पॉइंट्स, तेवढे पॉइंट्स देतो. टोटल पॉइंट्स 200 आहेत. टोटल जर 200 पॉइंट असतील त्यातले 40 पॉइंट तो बी ला देतोय. याचा अर्थ काय येतो? याचा अर्थ काय? तो त्याला हरवतोय. ओके, सो तुम्ही रेशो लिहिताना कसं लिहाल, म्हणजे ए कडे 200 पॉइंट्स असतील तर बी कडे किती पॉइंट्स असतील? बी कडे किती पॉइंट्स असतील? 240 म्हणायचं नाही, कारण गेम ऑफ 200 पॉइंट्स आहे. ए कडे जर 200 पॉइंट झाले तर बी कडे किती पॉइंट्स आले? तर तुम्ही म्हणाल सर 160 पॉइंट्स आले. किती पॉइंट्स आले? 160 पॉइंट्स. एवढ्या पॉइंटने त्याला तो हरवत असतो, लक्षात. रेशो कसं लिहाल सांगा? रेशो कसं लिहाल? एक इझी वे. सो गेमचा कधीही रेस प्रॉब्लेम येऊ द्या. ए कॅन गिव्ह बी म्हणजे लिटरली वर्ड मिनिंग घ्यायचा नाही. ओके, वर्ड मिनिंग घेतला याचा अर्थ मग असा होऊन जाईल की ए कडे टोटल पॉइंट्स तर 200 होते आणि मग बी कडे पण 200 होते. इथे 200 मधले तो 160 पॉइंट कमी झाले, म्हणजे याच्याकडे 160 होती. खूप असे लिहितात 160 आणि याच्याकडे 240 होऊन जाईल, असं नाही. ओके, ए गिव्ह बी याचा अर्थ असा झाला की इथे ए जो आहे तो विनर आहे. ए जो आहे तो विनर. त्यामुळे इथे जो पहिला जो रेशो मिळेल, ए बी आणि सी असे 3 रेशो आहेत. ए बी आणि सी. पहिला आहे ए बी चा आणि दुसरा आहे ए सी चा, कारण ए गिव्ह बी अँड सी म्हणलेला आहे. त्यामुळे कॉमन टर्म कोण आहे? ए आहे का बी आहे का सी आहे? सांगा, कॉमन टर्म कोण आहे? ए. ए आहे. ठीक आहे. सो ए ला मिडल पॉइंटला लिहायचं. ए ला मिडल पॉइंटला लिहायचं. पहिला रेशो लिहा. मग ए जर 200 असेल तर बी किती असेल? 160. 160 असेल. नेक्स्ट ए गिव्ह सी म्हणायचं. आता ए गिव्ह सी 56 पॉइंट, म्हणजे ए कडे परत किती पॉइंट आहेत? 200 पॉइंट आहेत, कारण ए कॉमन टर्म आहे. ए ला 200 ला 200 राहिला म्हणजे कॉमन राहिलेला आहे, ॲज इट इज राहिला आहे, त्यामुळे बदलायची गरज नाही. म्हणजे सी किती असेल सांगा? सी किती असेल? 144. करेक्ट, 144. झालं, तुमचं एकाच लाईन मध्ये आन्सर आहे. बघा, जास्त विचार करायची गरज नाही. हे डायरेक्ट हिंट आहे. डायरेक्ट हिंट आहे की कॉमन टर्म जो असतो तो मिडलला घ्यायचा. जर कॉमन टर्मची व्हॅल्यू बदलत असेल, कॉमन टर्मची व्हॅल्यू बदलत असेल, जसं की पहिल्यांदा 200 आहे आणि समजा नेक्स्ट टाइमला 180 झाला असता, तर मी इथं 180 लिहिलं असतं आणि इथे 144 लिहिलं असतं. मग नंतर तुम्ही ते काय केलं असतं? असं असं मल्टिप्लाय केलं असतं असं. पण या क्वेश्चन मध्ये काय होत आहे? ए ची व्हॅल्यू बदलतच नाही आणि ए 200 ला 200च राहिलेला आहे, त्यामुळे सी ची व्हॅल्यू नेक्स्ट डायरेक्ट लिहायची इथे 144. ओके, संपला प्रश्न. इथे काहीच उरलेलं नाही. आता फायनली तुम्हाला बी आणि सी चे व्हॅल्यू काय करायचे? कम्पेअर करायचे. चला, मग बी आणि सी चे व्हॅल्यू कम्पेअर करा. बी आणि सी चे व्हॅल्यू कम्पेअर करा. जेव्हा बी कडे 160 पॉइंट्स असतात तेव्हा सी कडे 144 पॉइंट्स असतात. त्याच्या अर्थ तुम्ही इथे काय म्हणू शकता की बी कॅन गिव्ह सी किती पॉइंट्स? दोघांचा डिफरन्स सांगा. बी गिव्ह सी किती पॉइंट्स? हा, 16 पॉइंट्स. 16 पॉइंट्स. ओके, डायरेक्ट असं लिहू शकता. याचा अर्थ इथे बी विनर आहे. सो बी विनर आहे. आणि मग आपण काय लिहिणार इथे? एकदम इझी आहे. 160 ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जी आहे 16 आहे. 160 ला 16 चा पॉइंट्स आहे. तर गेम कितीचे आहे? 200 मीटर. तर 200 मीटर साठी किती? 20. करेक्ट, 20 हे माझं आन्सर असलं पाहिजे. 20 हे माझं आन्सर असलं. येस, ठीक आहे. एक लास्ट घ्या, या टाईपचं लास्ट पॉइंटचे एक्झाम्पल. विप्रोचे सगळे पेपर शोधून बघा तुम्ही, तुम्हाला हे एक्झाम्पल दिसतील. क्वेश्चन आहे
In a game of billiards, A can give B. A can give B 20 points in the game of 120 points. Okay. Next, he can give C 30 points, and he can give C 30 points in a game of again 120 points. वेगळं आल्यावर काय करायचं, मी एक एक्झाम्पल पाठीमागे सांगितलंय, त्या दृष्टीने करावं लागेल तुम्हाला. हाऊ मेनी पॉइंट्स B can give? How many points B can give C in 90 points? Okay, options are 9, 18, 6, 3. Try करा. Check common point, middle term, common person. A can give B and he can give C. So he is a middle person. मिडल पर्सन कोण आहे असे विचार करून सोडवाल तरच हे एक्झाम्पल एका लाईन मध्ये सुटतात. तुम्ही मिडल पर्सन न विचारात घेता पॉइंट्सच्या दृष्टीने सोडवायला लागाल तर मी सांगतो तुम्हाला थोडा वेळ लागेल. सांगा. ही कोणाबद्दल आहे? ए और बी? करेक्ट, बी. ओके. अँड दिलेला आहे आणि ही जो बसतो तो लगेच त्याच्या जो एकदम जवळचा असतो त्याला जातो हा ही. ट्राय करा बघा. हा ए ला जातो, बी ला जातो, सी ला जातो. अजून एकदा अँड सांगितलंय, मला वाटतं ए ला ए कडेच जाईल. हा कॉमन न देता दिलेला आहे, अँड म्हणलेलं आहे. नुसता कॉमन दिला असता तर बी ला गेला असता, अँड म्हणलेलं आहे. ओके, अँड म्हणलेला आहे त्यामुळे हा जो ही आहे तो ए ला जातो. कॉमा दिला असता तर बी ला गेला असता. अँड म्हणलेलं आहे, अँड म्हणलेलं म्हणजे थोडा डिस्टन्स सब्जेक्ट तो निवडतो. ठीक आहे. सो जो येईल तो इथे लिहितो मी. ए मिडल पर्सन आहे, बी नाही. अँड म्हणलेला आहे, इथे बी लिहूया, तिथे सी लिहूयात. हा जो आहे 120, हा आहे 20 म्हणजे 100 पॉइंट्स, आणि परत 120चा आहे 30 पॉइंट्सने तो हे केलेला. याचा अर्थ हा असेल 90. याला 20 पॉइंटने हरवतो, याला 30 पॉइंटने हरवतो. करेक्ट आहे आपल्याला. इथे जर कॉमा दिला असता तर हा जो ही आहे तो बी कडे गेला असता, लक्षात घ्या. आणि इथे अँड म्हणलेला आहे कॉमा न देता, सो तो एक ए व्हॅल्यू घेईल, लक्षात घ्या. मग इथे मला सांगा 100 ला 90 म्हणजे 100 ला 10, 100 ला 10 चा डिफरन्स आहे. 100 ला 10 चा डिफरन्स आहे. बी आणि सी ची व्हॅल्यू घ्यायचं. तर पॉइंट्स किती घ्यायचे? 90 पॉइंट्स. तर 90 पॉइंट्सला किती येईल सांगा? 9 आन्सर यायला पाहिजे.
9 हे आन्सर करेक्ट आहे. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. सो 9 10 आहे इथे. सो 9 हे करेक्ट आन्सर आहे. 10 चा डिफरन्स, 100 ला 10 चा डिफरन्स, तर 90 पॉइंट्स म्हणजे 90 पॉइंट्सला कितीचं. सो 9 आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. सो या वेळेसने तुम्ही अशा टाईपचे एक्झाम्पल्स करू. आता दुसऱ्या वेकडे जाऊयात. दुसरा वे बघा तुम्हाला थोडासा हेक्टिक वाटेल, पण मी ते इझी एक्झाम्पल पासून स्टार्ट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन घ्या. क्वेश्चन आहे ए अँड बी. आता इथे थोडंसं A and B can complete 100-meter race in 12 seconds and 15 seconds. एकदम easy example आहे. So question केला आहे, by how many meters will A defeat B? By how many meters will A defeat B? काढा बरं आन्सर बघायचा. Boys, A and C. मला सांगा 100 मीटर रेस आहे. रेस सेम आहे. स्पीडचं काय आपल्याला एवढे टेन्शन दिलेलं नाही. कॉन्स्टंट स्पीडने ते रन करतात. लक्षात घ्या. म्हणजे एचा स्पीड स्टार्टिंगला 10 असेल तर तो शेवटपर्यंत 10च राहिलेला आहे. कुठेही कमी जास्त नाही. बीचा 15 असेल तर तो शेवटपर्यंत 15 राहिलेला आहे. म्हणजे त्यांचे जे इंडिव्हिज्युअल स्पीड आहेत ते स्पीड त्यांचा कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाही. 100 मीटर रेस आहे. 12 सेकंद घेतो ए आणि बी 3 सेकंद घेतो. याचा अर्थ काय, 3 सेकंद जास्त लागतात. कोणाला? बी ला. ट्राय करा. किती येईल आन्सर? खूप सोपं आहे, लक्षात घ्या. ए 12 सेकंद रन करतोय आणि ए डिफीट करतोय बी ला. याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता की ए 12 सेकंद रन करत असेल आणि बी ला पण आपण 12 सेकंदच रन करायला सांगू. असं का? कारण तेव्हाच मला कळेल ना की किती सेकंड्सने तो मागे आहे, किती सेकंड्सने तो मागे आहे किंवा किती मीटरने मागे आहे. ओके. तुम्ही जर 2% रेस लावली तर हा पण सेम टाइम कव्हर करेल. सेम टाइम दोघांसाठी आपण विचारात घेतो आणि समजा जर हा 12 सेकंद रन केला तर हा पण 12 सेकंदच रन व्हायला पाहिजे आणि तेव्हाच आपण म्हणेल की एवढ्या मीटरने तो मागे आहे, एवढ्या सेकंड्सने तो मागे आहे. मग मला सांगा बरं, या क्वेश्चन मध्ये दोन्ही पर्सन्सला तुम्ही किती सेकंड्स रन करायला सांगणार? 12 सेकंद रन करायला लावणार का 15 सेकंद रन करायला लावणार? जर दोघांना ऍट अ टाइम पळवायचं असेल तर. हे तर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहेत. तो 12 सेकंड मध्ये कव्हर करतो 100 मीटर डिस्टन्स. बी जो पर्सन आहे तो 15 सेकंड मध्ये कव्हर करतो 100 मीटर डिस्टन्स. मग तुम्ही काय विचार केला की आता ह्या दोघांना एकत्रित धावायला सांगूयात. दोघांना एकत्रित धावायला सांगा, ए आणि बी ला. दोघांना जर मी एकत्रित धावायला सांगितलं तर किती सेकंड दोघांना दिले पाहिजे? मग तेव्हा मला कळेल की ते कितीने डिफीट झालेत. सांगा बरं, किती सेकंद धावायला सांगणार दोघांना? समजतंय मी काय म्हणतोय? इकडे लक्ष द्या. जर ए 12 सेकंड रन करत असेल आणि बी 15 सेकंड रन करत असेल तर मला समजेल का की ए बाय हाऊ मेनी मीटर्स ए डिफीट बी? समजेल का? नाही समजणार. तर मला काय करावं लागेल, हा बी ला हरवायचा आहे ना मला, म्हणजे बी ला डिफीट करायचं आहे. तर बी पण किती सेकंड धावला पाहिजे? 15 सेकंड धावला पाहिजे का 12 सेकंड धावला पाहिजे? सांगा. 12 सेकंड. सो इझी क्वेश्चन. 12 सेकंदच दोघांचं टायमिंग सेम असलं पाहिजे, म्हणजे तेव्हाच मला कळेल की कोण हरत आहे कोण जिंकत आहे. सो इझी क्वेश्चन आहे. चला मग डायरेक्ट म्हणूयात आपण, सर बी काय करत आहे? डिफीट होत आहे. मग बी ला आपण 12 सेकंद धावायला सांगूयात, कारण बी ला डिफीट करायचं आहे.
मग इथे लिहिताना म्हणूयात की 100 मीटर जो रेस आहे तो बी किती सेकंड मध्ये कम्प्लीट करत होता मला सांगा. 15. 15 सेकंड मध्ये. मग आता तुम्हाला त्याला 15 सेकंड धावायला लावायचंच नाही. आता तुम्हाला किती सेकंड धावायला लावायचं आहे? 12 सेकंड धावायचं. का बरं 12 सेकंड? कारण ए फक्त 12 सेकंड्सच धावत आहे आणि तो त्याला डिपीट करत आहे, त्यामुळे 12 सेकंड्स मध्ये लिहिलं. 12 सेकंड्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल ते बघा. बघा किती येतं. 12 सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल? 100. 15 सेकंड मध्ये 100, तर 12 सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल? फास्ट. येस, 3 ने डिवाइड करूया. 3 4 जा 3 5 जा 3 ने डिवाइड केलं इथे, नंतर इथे 5 ने 5 1 जा 5 2 जा आणि 24 जा 80 मीटर. सो 80 मीटर डिस्टन्स काय होतं? कव्हर्ड होतं. 80 मीटर डिस्टन्स कव्हर होतं 12 सेकंड्स मध्ये. इन 12 सेकंड्स 80 मीटर डिस्टन्स कव्हर होतं. म्हणजे कितीने डिफीट करेल सांगा? कितीने डिफीट करेल? कितीने डिफीट करेल? साधी गोष्ट. 100 मीटरची रेस आहे, 12 सेकंड मध्ये 80 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. याचा अर्थ ए डिफीट्स बी बाय 20 मीटर. 20 मीटरने काय करेल? तो त्याला डिफीट करेल. चला मी रिपीट करतो परत एकदा. बघा आता मी थोडंसं तुम्हाला समजेल अशा ह्याच्यामध्ये सांगतो. ए कव्हर्स, सी हिअर, ए कव्हर्स 100 मीटर. इथे सगळं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल, कारण थोडंसं मी सिम्प्लिफाय करायला जात असेल, मे बी तुम्हाला ते अवघड वाटत असेल. सो तसंही होत असेल तर क्लिअर करा. सो इथे लिहित जाईल सगळं. बघा इकडे, ए कव्हर्स 100 मीटर in a 12 seconds. Okay, that means race distance is covered by A in 12 seconds. So you must find so in the same time how many distance will be covered by B. Then only I can find the solution for how many meters will A defeats B. Okay, so if A covers 100 meter distance, if A covers 100 meter distance in 12 seconds, so let's find distance covered by B in a 12 seconds. Why? Because A is a winner here, and for the race timing should be same. So if A runs for 12 seconds, B must run for 12 seconds only. So let's find distance covered by B in a 12 seconds. Already we know B covers 100 meter distance in a 15 seconds. So you write here 100 meter distance in a 15 second. Then for 12 second, how much? Okay, and then do the cross multiplication. Then your resultant is 80 meter. That means B covers 80 meter in a 12 seconds. B covers 80 meter in a 12 seconds. A covers 100 meter in a 12 seconds. So what is solution for how many meters will B defeat C? So your answer must be 100 minus 80, 20 meter. 100 minus 80, 20 meter. ओके, काय प्रॉब्लेम नाही ना इथे. रेस टायमिंग सेम पाहिजे. जर विनर 12 सेकंद धावत असेल तर लुजर पण 12 सेकंदच धावत असेल. इंडिव्हिज्युअली त्याला 15 सेकंड्स लागतात. मी परत बोलतो, जर विनर 12 सेकंड्स रन करत असेल तर लुजर पण 12 सेकंदच रन करायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला समजेल की तो कितीने डिफीट झालेला आहे. इंडिव्हिज्युअल तो 15 सेकंद धावतो, त्यामुळे ते लिहिताना लिहा की 15 सेकंड मध्ये 100 मीटर, तर 12 सेकंड मध्ये किती. तो 80 मीटर तुमचा आन्सर येईल आणि दोघांचा डिफरन्स घ्याल तर 20 मीटरने तो काय होऊन जाईल? डिफीट होऊन जाईल. कारण आपल्या डिफीट म्हणजे डिफरन्स विचारलं. एक तुम्ही सोडवा, बघत सोडवाल का? एक तुम्ही सोडवा. थोडासा अटके क्वेश्चन देतो, खूप इझी. तुम्ही कसं विचार करता बघूया. क्वेश्चन आहे, इन ए 1 kilometer race, X beats Y. X काय करतो? Y ला बीट करतो बाय 140 मीटर. 140 मीटरने बीट करतो. ऑलरेडी बीट किती आहे ते सांगितलेलं आहे. और कधी कधी ना तेच टायमिंग मध्ये देतात, और 14 सेकंड्स. बघा कसा विचार कराल तुम्ही. सो व्हॉट विल बी द X टाइम ओव्हर द कोर्स? व्हॉट विल बी the X time
over the race course. Options घ्या. 86 second, 90 second, 95 seconds, 76 seconds. क्वेश्चन दिसतोय ना? क्वेश्चन दिसतो? ठीक आहे, तुम्ही मला रिप्लाय जरी करत नसाल चॅट बॉक्स मध्ये थोडासा येस तरी टाइप करा. क्वेश्चन दिसतो. 1 किलोमीटर रेस आहे आपल्याकडे. 1 किलोमीटर रेस आहे. अँड 1 किलोमीटर रेस मध्ये त्यांनी काय सांगितलंय की एक्स जो पर्सन आहे तो विनर आहे. विनर किती मीटरने? 140 मीटरने. आणि सेकंड्स मध्ये घेतला तर 40 सेकंड्सने. डिस्टन्स मध्ये घेतला तर 140 मीटर, सेकंड्स मध्ये घेतला तर 14 सेकंड्स. तर आपल्याला टोटल रेसचा जो टाइम आहे एक साठी लागणारा तो फाइंड करायचा. थोडं चॅट बॉक्स मध्ये व्हाईट येस टाइप करा. ओके, विजापुरे. अजून कोण आहेत बघा? प्रीतम, कल्पना, अंकिता, रुचिरा, माधुरी, प्रदीप, धनराज, रोहन, रोबडे, अपर्णा. ओके, अभिनय, अक्षय, शेख, भंडारे. ठीक आहे, चलो याचा आन्सर काढा. आता याचा आन्सर काढा, थोडासा विचार करून काढा. एक्स बीट वाय बाय 140 मीटर or 14 seconds. X beats Y 140 meter or 14 seconds. X beats Y 140 meter or 14 seconds. याचा मीनिंग काय झाला? याचा मीनिंग काय झाला? Y जो पर्सन आहे तो पर्सन 140 मीटरने काय आहे? बिहाइंड आहे. और 14 सेकंड काय आहे? लेट आहे. 140 मीटर काय आहे? बिहाइंड आहे. किंवा 14 सेकंड्स तो त्या कोर्सवरती लेट आहे रेस कंप्लीट करण्यासाठी. सो ज्याला लगेच क्लिक होतं ते मुलं असं म्हणू शकतात की सर वाय जर 140 मीटरने मागे असेल किंवा 14 सेकंडने मागे असेल, याचाच दुसरा अर्थ असा झाला की त्याला 140 मीटर डिस्टन्स 14 सेकंदात कव्हर करावं लागणार होतं, पण तुम्ही त्याने ते केलं नाही. त्यामुळे डायरेक्टच त्यांनी हिंट दिली असेल की वाय पर्सन जो आहे त्या वाय पर्सनचा 140 मीटर साठी 14 सेकंड्स लागतात. तर 1000 साठी किती लागतात ते बघा आणि आन्सर तुम्हाला लगेच मिळेल. रिपीट करतो. एक्स इज अ विनर. एक्स इज अ विनर बाय 140 मीटर और 14 सेकंड्स. म्हणजे एक्सचा विचार सोडून दिला मी, बिकॉज तो त्याने सगळं कंप्लीट केलेलं आहे. वाय जो पर्सन आहे तो वाय पर्सन इज बिहाइंड by 140 meter. Y person is behind by 140 meter. That means Y has to cover 140 meter in a 14 seconds. Y has to cover 140 meter in the 14 seconds. You can directly say here for Y, because Y is a loser. Y is a loser by 140 meters. So you can directly say for Y 14 seconds are required for 140 meter. डायरेक्टली लिहू शकता की नाही सांगा बरं. तुम्ही एकदा समजा हारलात, तुम्हाला माहित आहे की तुम्ही 140 मीटरने हारलात आणि तेच जर टाइम मध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणत आहे सर मी 14 सेकंडने हारलोय, तेच तुम्ही डिस्टन्स मध्ये म्हणलं तर तुम्ही म्हणत आहे की सर मी 140 मीटरने हारलोय. याचा अर्थ काय झाला? ह्या दोघांना जर मी कंबाईन केलं तर इथे तुम्हाला डायरेक्ट स्पीड भेटतो. तो स्पीड आहे 140 मीटर डिस्टन्स 14 सेकंड मध्ये कंप्लीट करायचं होतं. 140 मीटर डिस्टन्स 14 सेकंड मध्ये कंप्लीट करायचं होतं. तर किती मीटर डिस्टन्स तुम्हाला कव्हर करायचं आहे? 1000 किलोमीटर. 1 किलोमीटर. सो 1000 मीटर साठी किती टाइम लागतो तो बघा. 100 मीटर टाइम लागतो. म्हणजे 100 मीटर टाइम हा कोणासाठी आहे? फॉर वाय. वाय साठी 100 आहे. तर एक्स साठी किती असेल? एक्स इज अ विनर बाय 14 सेकंड. 14 सेकंड कमी लागणार कोणाला? एक्स ला. कारण वाय ला 100 सेकंड 100 से 86 करेक्ट. So 100 minus 86, sorry 100 minus 14. तर 86 सेकंड्स लागले पाहिजे. ओके, सो हा झाला एक्सचा आन्सर. 86 सेकंड्स लागले पाहिजे. सो कधी हे खूप नॉर्मल हिंट आहेत. पण जेव्हा तुम्ही बिगर एक्झाम्पल सोडवतो ना, तेव्हा हे असे आहेत असे सगळे जे महत्वाचे फॅक्ट्स आहेत ते एकत्रित करतात, तेव्हा तुम्हाला ते समजलं पाहिजे.
ठीक आहे. ठीक आहे, दुसरं घेऊयात आता. एक तुम्ही सोडवा आता. सोपं देतो बघा, तुम्हाला सोडवता येते का. एक असंच घ्या, सेम सेम देतोय म्हणजे तुम्हाला थोडस आयडिया यायला पाहिजे. इन अ 600 मीटर रेस, A beats B by 40 meter or 8 seconds. टाइम और डिस्टन्स मध्ये दिलेला आहे, और म्हणलेला आहे. What is the time taken by A to complete the race? ट्राय करा.